काय मग मंडळी, अहो शिमग्याला येताव ना? आम्ही बा आलाव. अहो तुम्ही कधी येणार? नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका द ग्रेट अक्षय पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर तुम्ही बघू शकता हिरवगार झाडं तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे, हिरवगार झाडं आहेत, पण त्याच्या मागचं काही कारण वेगळं आहे. तर तुम्ही बघताय तर ते आपण आत्ता आलेलो आहोत माडवळ, जी आपण आज रात्री होमावरती घेऊन जाणार आहोत ती तोडण्यासाठी. ती माडवळ आहे आपल्या वाडीत. तर बघू शकता माझे सवंगडी आहेत, कॅमेऱ्याच्या मागच्या साईडला आहेत. ते आम्ही पण तुम्हाला दिसताना ना माझी सवंगडी दिसतील, थोड्या वेळाने माझी सवंगडी दिसतील तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता बाकी सगळे गावातले गावकरी मानकरी सगळे राहायली मंडळी सगळी माडवळ तोडण्यासाठी उत्सुक आहेत. आपला मित्र सूरज एडिटर पाहू शकता. आपण धोपटवाडीमध्ये सध्या आहोत. आपण तुम्ही कशाला आलात सुशील इकडे? आपण इकडे आलो. कालच्या दिवशी आपण बघितलं आपला भेटाभेटीचा कार्यक्रम झाला आणि आपल्याला आज माडवळ धोपटवाडीच्या इथून मंदिराच्या दिशेने नेतो आपण. इज्जत काय पाहू शकता तुम्ही, अशी आपली इज्जत नेहमी निघत असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुन्हा आपण व्हिडिओकडे वळतो. मित्रांनो पाहू शकता तिकडे आपली माडवळ आहे. मित्रांनो दाखवू. हा इकडे इकडे इथे खाली आहे, इकडे माडवळ आहे आणि इथे आपल्याला काठखेळी पाहू शकता आपण इकडे. हा हे आपले काका. काय रे अरे बघ विशाल कांदा मारला आमची जागा शिमग्यात साया रे साया डोंगरी साया आमचे जागा म्हणायला सोन्याचा पायार कांग रे कांग डोंगरी कांग आमचे जागा म्हणायला सोन्याचा भांगड उरा रे उरा डोंगरी उरा आमचे जागा म्हणायला सोन्याचा तुरार हो दे.
ही आमची वाडीतली छोटी होळी आहे. सर्वजण कसे होळी सजवून तिची पूजा करून मग होळी जाळताना दिसून येते. कशी मजा मस्ती करताना दिसून येते. नंतर इथून सर्वजण आपल्या देवीचा होम बघायला जाणार. काय तो पोरांचा जोश, कसे आपल्या आईच्या नावाचा जयघोष फार देऊन करत आहेत. आंबाची टावली टिप टिप बोल आमची जाका शिमग्यात केलं र होले. अरे गवताची काडी रे काडी आमचे जाका मानाला सोन्याची साडी र होले. कांग र कांग डोंगरी कांग आमचे जाका मानाला सोन्याचा भांग र होले. उरा र उरा डोंगरी उरा आमचे जाकाय मानायला सोन्याचा तुरा र वडा आमचे जाकाय मानायला सोन्याचा गोंडा र जाकाय शिमग्यात केलं र पाक पगोटी रो पाक पगोटी आनंद त्याची उतरली डोंगरी सार साया आमचे जाकाय मानायला सोन्याचा पाया रे होले. कोकणात शिमगा म्हणजे मोठा उत्साह, मोठा जल्लोष हो असणारच ना. देवळातून स्वतः देव आपल्या आसनावरून उठून सर्व भक्तांना त्यांच्या घरोघरी भेटायला जातो. मग कोकणकर आपल्या बायला भेटायला गावी जाणारच ना. अरे हां, बाय कोण? अहो हा देवखिळी देवीला लाडाने बाय असा आवाज देतो. हाच तो सुवर्णक्षण. कसे सर्व गावकरी देवखिळी आपल्या देवीच्या होमाची तयारी करून छान सजवून त्याच्या भोवती रिंगण करून देवीला साकडं घालताना दिसून येते. अहो आपली सर्व दुःखे, आपल्या अडीअडचणी, आपल्यावर आलेली संकटे आमच्यापासून दूर कर असं आपल्या तोंडाने आपल्या आईला सांगत आहे.
पडला सूर्य उगवला प्रकाश पडला कल्कीची बेडी कल्कीचा कोम जन्मेला कल्कीची बेडी कल्कीचा कोम जन्मेला गोरा कोंबेला सुतारा घरी गोरा कोंबेला सुतारा घरी आमचा ब्लॉगर होमामध्ये नारळ टाकायला तयार आहे. फुल सज्ज झालेला आहे एकदम. ब्लॉगर आपला तयार. आता शिमगा म्हणजे काय? तर हा बघा आमचा शिमगा, आमच्या आईचा देवीचा हा होम. काय तो नजारा. अहो प्रत्येक देवखिडीच्या नजरेत आणि चेहऱ्यावरचा आनंद कसा गगनात मावेना असं झालंय. होम थोडा शांत झाला की मग आमचे नवीन लग्न झालेले नवरदेव होमात नारळ टाकायला सज्ज झाले. आनंदाची बातमी म्हणजे आमचा व्लॉगर अहो स्वतः आज होमात नारळ टाकणार आहे. काय ती खुशी बघा. तयारी चालू आहे पूर्ण ब्लॉगरची. दोन्ही एकत्र टाकायचा आहे. नारळ तर एवढी अरे घरच्यांचा आहे तो. सांग हे स्टार किड आले. बोल लवकर. हे झाले आमचं ते. बोल. अरे बोल काहीतरी स्टार. घरच्यांचे सुपुत्र माणे चिरंजीव चौदा जण आहेत. 15. हे सिद्धा उठ पळ. लांबून लांबून जा. शिमगा आमचा गाव देवीचा, शिमगा आमच्या देवाचा आणि शिमगा मोठ्या मानाचा.